गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या वैशाली गोळेसर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी दालबट्टी. तर याला दालबाटी असं देखील म्हणतात. राजस्थानमधील हा असा प्रसिद्ध असा मेनू. तर एकदम नवीन पद्धतीने आणि आपल्या गावरान पद्धतीने आपण आज बनवणार आहोत. छान असं वरण पण बनवणार आहोत. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आजची छान अशी दालबट्टीची रेसिपी. तर चला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं मी कशाप्रकारे प्रीमिक्स वगैरे करायचं. तर 2 किलो गहू, पावशेर असे मक्याचे दाणे, त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ वाटीभर, थोडीशी ओवा, जिरे, धने असं काही सगळं टाकून एकत्र करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दळू शकता तुम्ही. थोडं थोडं पाहिजे असेल तर, पण माझ्याकडे घरघंटी होती म्हणून मी सगळं काही एकजीव करून असं 2 नंबरची चाळण लावून एकदम असं भरभरीत असं आपण म्हणतो की जाडसर थोडंसं रव्यासारखं तशा प्रकारे मी दळून घेतलेलं आहे पीठ. बघू शकतात पीठ आपलं रेडी आहे. आपलं बट्टी करण्यासाठी पीठ आपलं मस्तपैकी छान असं एकदम रवेदार असं पीठ तयार झालेलं आहे. पिवळं पिवळं मस्त वाटत होतं आणि कलरही छान आलेला होता. तर यातलं थोडंसं पीठ मी काढून घेतलं आणि त्यासाठी आपल्याला आता टाकायचं आहे थोड्याशा पिठामध्ये थोडंसं मोहन टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे. प्रथमतः मी मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं गरम तेल टाकून घेतलं. थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि थोडासा ओवा देखील क्रश करून टाकलेला आहे. दळताना टाकलेला होता पण बट्टीमध्ये असा टाकला की जरा दाताखाली आल्यावर जरा क्रंचीनेस होतो, त्याच्यामुळे टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल. तेल आपलं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तूप देखील टाकू शकतात, पण मी तेलच टाकलेलं होतं. सगळं काही असं एकजीव मस्तपैकी करून घ्यायचं. अशी छान प्रकारे मुटका झाला की त्याचं चांगल्या प्रकारे बॅटर तयार होतं, म्हणजे खुसखुशीत व्हायला मदत होते. त्यानंतर थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे मी. कोमट पाणी थोडं थोडं टाकून घ्यायचं. मक्यामुळे थोडंसं पिठामध्ये पाणी जरा जास्त ॲब्सॉर्ब होतं, त्याच्यामुळं पाणी जरा थोडंसं मापातच टाकायचं आणि थोडंसं पीठ जरा जास्तच घट्ट मळून घ्यायचं, म्हणजे बट्टी एकदम खुसखुशीत आणि एकदम ठिसूर होते. तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. थोडा पण म्हणजे हळद वगैरे टाकलेली नाही आहे, तरी पिठाचा कलर बघू शकता मस्त असा एकदम ओरिजिनल असा कलर आलेला आहे मकामुळे आणि हरभऱ्याच्या डाळीमुळे सुद्धा एकदम मग बट्टी एकदम खुसखुशीत होते. अशा प्रकारे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे एकजीव. तर थोडं थोडं प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच राहून द्यायचं थोडं नंतर, कारण की ज्यावेळेस मी पीठ मळलं थोडंसं रट झालेलं होतं. तर पीठ मी आता झाकून ठेवलेलं आहे मुरण्यासाठी. त्यानंतर आता डाळीची तयारी करून घेते. तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूर डाळ अशा तिन्ही पण डाळी घेतलेल्या होत्या. तुमच्याकडे जेवढ्या काही डाळी तुम्ही वरण करतात तशा प्रकारे करू शकतात. मी असं मिक्स डाळीचं वरण करते. तर चिंच वगैरे टाकून डाळ शिजवून घेतलेली आणि त्यानंतर पातेल्यामध्ये थोडंसं तेल वगैरे टाकून बारीक कांदा, टोमॅटो, हिंग, जिरे, मोहरीची फोडणी दिली आणि छान प्रकारे परतून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. डाळ शिजवताना मी त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या, म्हणून थोडंसं मी लाल तिखटाचं प्रमाण जरा कमी ठेवलं. त्यानंतर मीठ आणि धना पावडर ॲड करून घेतलेलं आहे. मस्तपैकी असं छान प्रकारे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. टोमॅटो आणि कांदा चांगला एकजीव होऊन परतून झाल्याच्या नंतरच आपल्याला डाळ टाकायची आहे. गोड, आंबट, तिखट अशा प्रकारची आपण जशी सांबार वगैरे करतो तशा प्रकारची टेस्ट येते याला. त्याच्यामुळे दालबट्टी ते एकदम छान वाटते. एकदम आपण म्हणतो जशी हॉटेलमध्ये होते त्याहूनही एक घरची डाळ एकदम छान वाटते. आणि तडका वगैरे द्यायचा असेल तर तुम्ही तुपाचं वगैरे देऊ शकतात, पण मी तेलामध्येच केलेली आहे. वरतून तूप टाकण्यात येतं. तर अशा प्रकारे मी डाळ वगैरे टाकून मस्त असं परतून घेतलेलं आहे. तर त्या दिवशी मी प्रीमिक्स तयार केलं होतं, परंतु म्हटलं चला आता दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देखील दालबट्टीची आपण व्हिडिओ शेअर करूया. तर बघू शकतात मस्तपैकी डाळ आपली झालेली आहे. आता एक उकळी झाली की मस्तपैकी आपली डाळ आपली शिजून रेडी आहे. तर प्रथमतः मी डाळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतरच बट्टीचं पीठ आपण भिजवून ठेवलेलं होतं. नंतर आता मी दालबाटी पण म्हणजे बट्टी पण बनवणार होते. त्याला काही काही ठिकाणी दालबाटी असंही म्हणतात, कोणी कोणी असे गोल प्रकारचे पण करतात, पण मी आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर नंतर वरतून मी आता डाळीला गूळ टाकलेला आहे. थोडीशी उकळी आल्याच्या नंतर कोणी कोणी साखरही टाकतं, पण मी याच्यामध्ये गूळच टाकते. गुळामुळे चव एकदम छान येते. तर चला आता आपण बट्टीची तयारी करून घेऊया. प्रथमतः स्टीमरचं वगैरे माझ्याकडे काही नाही आहे, तर मी अशा प्रकारे खाली एका कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि वरतून चाळण ठेवलेली होती. तर चाळणीमध्ये आपल्याला हे बट्ट्या वाफवून घ्यायच्या आहे.
तर बघू शकता चपातीसारखं मी चांगलं लाटून घेतलेलं आहे. वरतून थोडासा तेलाचा हात लावून घेतला. इकडची एक साईड दुमटून घ्यायची आणि आपल्या एका साईडची पण भाग त्याच्यावर दुमटून घ्यायचा. थोडासा नॉर्मल तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे घडी मारून घ्यायची आहे. परत जी खालची बाजू आहे तिला देखील तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा एक घडी मारून घ्यायची. अशी घडीची केल्याच्या नंतर त्याला चांगले लेयर्स पडतात आणि छान प्रकारे मस्त वाफवून झाल्याच्या नंतर अगदी तळल्यानंतर एकदम खुसखुशीत लेयर तयार होतात आणि आतपर्यंत एकदम मस्त असे तळून तयार होतात. तर बघू शकता ह्या प्रकारे अशा प्रकारे करून घ्यायचं, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा प्रकारे. तर अशा प्रकारे चारही बाजू अशा फोल्ड करून घ्यायच्या, पण जास्त काही प्रेस करायचं नाही, नाही तर आतमध्ये पूर्ण अशी घडी पॅक होऊन जाते आणि तळून चांगले काही होत नाही आणि खुसखुशीत काही होत नाही. वरची वरच मी प्रेस केलेला आहे आणि असा गोल अशा प्रकारे एक गोळा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर आता वाफेवरती म्हणजे पाणी ठेवलेलं होतं, तर त्याच्यामध्ये सगळे काही मी गोळे तयार करून घेतलेले होते, ते वाफेसाठी ठेवलेले होते. 15 मिनटामध्ये होऊन जातात. मला 15 मिनटंच लागलेले होते, पण मी कमी गॅसवर ठेवलेलं होतं कारण खाली कढईमध्ये पाणी थोडं कमी झालेलं होतं. नंतर वाफवल्याच्या नंतर बघू शकता, मी तुमच्याकडे सुरी असेल तर सुरीने किंवा फोर्कने अशा प्रकारे चेक करू शकतात. पीठ अजिबात लागत नाही, मस्त प्रकारे झालेले आहे, वाफवलेले आहे. कलरही खूप छान आलेला होता. तर मस्त असे झालेले आणि एकदम टेस्टी झालेले होते. मकामुळे आणि हरभऱ्याच्या डाळीमुळे टेस्टी तर झालेलेच होते, पण खूप खुसखुशीत झालेले होते. तर बघा अशा प्रकारे मस्त असे वाफवून झालेले आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचे आहे. प्रथमतः असे गोल एका साईडने मस्तपैकी असे चारही प्रकारे कापल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे लेअर पडलेले आहे. आपण जी घडीची जी केलेली होती बाटी, त्याच्यामुळे याला टेक्स्चर वगैरे खूप छान येतं आणि तळल्यानंतर तर एकदम खुसखुशीत होतात. मी केल्याच्या नंतर घरात सगळ्यांनाच आवडले, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर बघू शकता मस्त काही असे छान असे मी कट करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता कढईमध्ये तेलही तापत ठेवलेलं होतं. मी ह्या तळून झाल्याच्या नंतर 15 ते 20 मिनटात सगळे काही संपून गेल्या. पुन्हा मला डबल पीठ मळावं लागलं, इतक्या छान झालेल्या होत्या आणि इझिली हे पीठ जवळजवळ 15-20 दिवस म्हणजे राहतंच. काही काही जण महिनाभरही ठेवतात, पण माझं पीठ म्हणजे मी भरपूर दळलेलं होतं, त्याच्यामुळे आता सुट्ट्यांमध्ये मुलांना लागेलच काही ना काही खाण्यासाठी. तळून ठेवलेल्या त्या भरपूर दिवस राहतात आणि पटकन वरण केलं की मुलांना खाण्यासाठी रेडी होतं. पौष्टिक असा नाश्ता म्हणायला हरकत नाही आणि मुलांनी तशाच पण खाल्ल्या, काही वरणासोबत खायची गरज पण पडली नाही. तर बघू शकता मस्तपैकी अशा एकदम कुरकुरीत तळून घेतलेल्या, त्या तेल चांगलं गरम करून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या सोडल्या. खूप छान मस्त असे एकदम टेक्स्चर वगैरे बघू शकता, खूप खुसखुशीत झालेल्या होत्या. कोणाकडे तीळ वगैरे असेल तर खसखस ते पण टाकतात, माझ्याकडे काही नव्हतं, मग ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकतात. असं पण मुलांच्या पोटात जायला मदत मिळते. मुलं अशा प्रकारे खात नाही, तर मग म्हणजे गव्हाचा एक पदार्थ म्हणून मुलं पोटात पण जातो आणि चांगला असतो. तर तळून झाल्याच्या नंतर एकदम छान झालेल्या होत्या. बघू शकता, तुम्हाला मी अशा तोडून वगैरे पण दाखवते. खूप मस्त असा टेक्स्चर, कलर आणि एकदम खुसखुशीत झालेल्या होत्या. शंकरपाळ्याहूनही भारी झालेलं होतं. तर चला, आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या अशा प्रकारची दालबट्टी नक्की करून बघा. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय बाय. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी किंवा माझे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्यामुळे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय.